नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र. र आहे रेमेडीचा, आरोग्यात येणाऱ्या उपचाराचा. चेहऱ्यावर पिंपल्स येणं, एक्ने येणं हे तरुणाईचं निदर्शक लक्षण असलं तरी तरुण वयामध्ये या लक्षणाचा खूप स्ट्रेस येऊ शकतो. वयात येताना शरीरामध्ये होणारे हॉर्मोनल चेंजेस, मनामध्ये असणारी एक्साइटमेंट आणि निसर्ग नियमानुसार शरीरामध्ये वाढलेलं पित्त या तिघांचं कॉम्बिनेशन मधून हा त्रास होऊ शकतं. सध्याच्या काळात सर्रास खाल्लं जाणारं जंक फूडसुद्धा याला हातभार लावत असतं. आज आपण पाहूयात पिंपल्सवर घरच्या घरी करता येण्याजोगे 3 साधे उपाय. नंबर 1, स्नान करताना साबणाऐवजी मसुराचं पीठ आणि पाणी एकत्र करून बनवलेली पेस्ट वापरणं आणि दिवसातून 3 वेळा रिठ्याच्या फेसानी चेहरा धुणं. आयुर्वेदिक औषधं मिळणाऱ्या दुकानांमध्ये अख्खे रिठे अगदी सहज मिळू शकतात. एक रिठा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालावा. दुसऱ्या दिवशी सकाळी हातांवरती तो चोळला की फेस तयार होतो आणि हा फेस वापरून चेहरा धुता येतो. पूर्ण दिवसाभरामध्ये एकच रिठा वापरला तरी चालतो. नंबर 2, वयानुसार होणारे हॉर्मोनल बदल आणि शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी रोज सकाळी 5 मिनिटांसाठी शीतली ही क्रिया करता येते. यासाठी सुखासनामध्ये बसावं, जीभ थोडीशी तोंडाबाहेर काढून रोल करावी. आता जिभेतून श्वास आत घेऊन आवंढा गिळतो त्याप्रमाणे हवा गिळण्याचा प्रयत्न करावा आणि मग नाकावाटे श्वास सोडावा. नंबर 3, जांभूळ हे फळ सर्वांच्या परिचयाचं असतं. जांभळाच्या आतली बी रक्त शुद्ध करणारी असते. त्यामुळे सहाणेवर थोडंसं पाणी घेऊन त्यात जांभळाची बी उगाळून तयार केलेला गंध पिंपल्सवर साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी लावून ठेवण्याचा उपयोग होतो. जमलं तर एक दिवस आड, कमीत कमी आठवड्यातून 2दा तरी हा उपाय करण्याचा चांगला उपयोग होताना दिसतो. अशाच अजूनही अनेक साध्या रेमेडीज जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.